Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. कोयना दौलत डोंगरी महोत्सव 2 ते 9 एप्रिल या कालावधीत दौलतनगर तालुका पाटण या ठिकाणी आपण संपन्न केला. याच्यामध्ये या 5 दिवसीय महोत्सवात बोटिंग, घोडसवारी, पॅराग्लायडिंग, घोडा उंट सफारी, इलेक्ट्रॉनिक बग्गी राईड, कार्निवल परेड, खाद्य जत्रा, कृषी व पशु पक्षी प्रदर्शन, शस्त्र प्रदर्शन, महिला बचत गटांच्या वस्तूंची विक्री दालने इतर उपक्रमांचे आयोजन करण्यात आलेले होते. 2 एप्रिलला शाहिरी पोवाड्याचं सादरीकरण, 3 एप्रिलला नावाजलेल्या भजनी मंडळांचं सादरीकरण, 4 एप्रिलला राज्यातील नामवंत ब्रास बँड पथकांचं सादरीकरण आणि ड्रोन शो, 5 एप्रिलला 1 दिवसीय लावणी महोत्सव आणि भव्य लेझर शो, 6 एप्रिलला भव्य सांस्कृतिक कार्यक्रम आणि मान्य साहेबांनी 3 दिवसाची वाढ दिल्यानंतर वाढवायला आदेश दिल्यानंतर 7 एप्रिल रोजी भक्तिगीत भावगीतांचा स्वरदौलत संध्या कार्यक्रम, 8 एप्रिल रोजी द फोक लोक हा मराठी लोककला आधारित कार्यक्रम आणि 9 एप्रिलला अवधूत गुप्ते लाईव्ह व संगीत मैफिल हा सांस्कृतिक कार्यक्रम, अशा पद्धतीचे कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केलेले होते. आता प्राथमिक माहिती जी आमच्या पर्यटन संचालनालयाकडून प्राप्त झालेली आहे त्याच्यामध्ये साधारणतः 2,58,000पेक्षा जास्त लोकांनी या महोत्सवाला भेट दिलेली आहे आणि 1,26,70,000 रुपये सरासरी, म्हणजे अंदाजे, आता प्राथमिक अंदाजे 1,26,70,000 रुपयांची उलाढाल या 8 दिवसांमध्ये या डोंगरी महोत्सवाच्या दरम्यान या ठिकाणी झालेली आहे. या डोंगरी महोत्सवामध्ये मगाशी मी ज्याचा उल्लेख केला त्याची विस्तृत प्राथमिक माहिती आमच्या विभागानं संकलित केलेली आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात ज्यादा खाद्य जत्रेमध्ये त्याला जास्त प्रतिसाद होता, महिला बचत गटांच्या प्रदर्शनाला जास्त प्रतिसाद होता, फनफेअरला होता, बोटिंगला होता, परत पॅराग्लायडिंगला होता. अशा विविध ज्या काही त्याच्यामध्ये बाबी आयोजित केलेल्या होत्या, या सगळ्या गोष्टींना पर्यटकांनी अत्यंत चांगला प्रतिसाद या ठिकाणी दिलेला होता. या 2 तारखेपासून ते 9 तारखेपर्यंत जे पर्यटक आले त्याच्यामध्ये विशेषतः मला आवर्जून सांगायचंय, जो मी अनुभव घेतला, पूर्ण वेळ मी तिथं होतो. आमच्याकडं जी मुंबईला माणसं राहतात, म्हणजे नोकरीनिमित्त, व्यवसायानिमित्त किंवा काही मुलांच्या उच्च शिक्षणाच्या निमित्त जी परिवार मुंबईला गेले ते सहकुटुंब परिवार मुंबईवरनं गावाकडे आले होते. म्हणजे जसं गावाच्या यात्रेला आपण वर्षातनं एकदा गावी येतो तसं बरेचसे परिवार हे मुंबईमधनं ह्या 9 दिवसात 8 दिवसात एकदा 1-2 दिवस तरी येऊन हजेरी लावून हा सगळा परिसर, म्हणजे तो सगळा माहोल पाहून गेलेले आहे. त्यामुळं हे 2रं वर्ष आहे. काल जेव्हा समारोप झाला आणि रोजच जेव्हा मी त्या ठिकाणी लोकांच्या भेटीगाठी लोकांच्या घेत होतो महोत्सवाच्या दरम्यान, बऱ्याच जणांनी मला भेटलेल्या 80-90% लोकांनी सांगितलं की दरवर्षी अशा पद्धतीचा डोंगरी महोत्सव हा भरवा, की जेणेकरून आता खाद्य जत्रा तुम्ही जर पाहिलं तर वडकोंबडं, आपल्याकडची बाजरीची भाकरी, आपल्याकडचा ठेचा, थालीपीठ, हे गाव म्हणजे जे डोंगरी पदार्थ आहेत, तुमचं मिरचीचा ठेचा, दही, धपाटे, हे जे घरी बनवतो आपण, त्या महिला बचत गटाने तिथं बनवून त्यांना आपण, तुम्ही जर कोणी म्हणजे तिथं पाहिलं असेल तर विक्रीचा स्टॉल पाठीमागं त्याला थोडंसं पार्टिशन करून बनवण्यासाठी त्याची व्यवस्था, त्याच्या मागं त्याचं वेस्टेज वगैरे सगळं ड्रेनेजमधनं जाईल, त्याची तात्पुरती पाईपलाईन केलेली व्यवस्था, त्याच खाद्य जत्रेमध्ये पुढं टेबल खुर्च्या लावून वरचं टॉप कव्हर करून तिथं बसायची व्यवस्था, संध्याकाळच्या वेळी ओपन एअरमध्ये त्याला लाईट्स वगैरे केल्या होत्या. त्यामुळे विशेषतः ग्रामीण भागातल्या महिलांच्या बनवलेल्या पदार्थाला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे, ज्या महिला बचत गट काही वस्तू बनवतात आणि विकतात त्यांची विक्री चांगली झाली. त्यांचाही म्हणणं होतं की अशा पद्धतीचा महोत्सव हा वर्षातनं एकदा
झाला पाहिजे सुट्टीच्या कालावधीमध्ये. एकूणच आजच्या पत्रकार परिषदेमध्ये मला पर्यटन मंत्री राज्याचा म्हणून आणि विशेषतः जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून हा महोत्सव यशस्वी करताना आमच्या विभागानं तर मेहनत घेतलीच, पण जिल्हा प्रशासनाने सुद्धा अत्यंत सुबक नियोजन या सगळ्या कार्यक्रमांचं केलेलं होतं. एसटी महामंडळाचा मी विशेष उल्लेख करेन की रात्रीच्या वेळी परत जाण्यासाठी स्वतंत्र बसची सोय एसटी महामंडळाने केली होती आणि बाकी सगळ्या म्हणजे विद्युत पुरवठा सुरळीत राहील आम्ही तर सगळं जनरेटरवरच ठेवलं होतं. पण तरी सुद्धा वैद्यकीय जिल्हा परिषदचं वैद्यकीय पथक, आमच्या उपजिल्हा रुग्णालयाचं वैद्यकीय पथक 24/7 सर्व वैद्यकीय सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध होत्या. रोज संध्याकाळच्या कार्यक्रमाला किमान एक 10 ते 15 हजार माणसं असायची संध्याकाळचा शो बघायला. पण कुठंही गर्दीचं विस्कळीतपणा आला नाही. व्यवस्थित नियोजन झालं, वाहतुकीचं व्यवस्थित नियोजन झालं. म्हणजे पोलीस विभागाने, RTO विभागाने पार्किंगची व्यवस्था, वाहतूक म्हणजे कुठंही सुदैवानं सिंगल अशी बाब घडली नाही की ज्याच्यामुळे कुठे ह्या महोत्सवाबद्दल काही कुठं तक्रार झाली. त्यामुळे एकूणच महोत्सव यशस्वी झाला आणि जास्तीत जास्त बुकिंगचा मी उल्लेख करेन. 12,000 लोकांनी, मी काल तिथं आकडा घेतला, आमच्या MTDCनं ते बुकिंग स्पॉन्सर केलं होतं, आयोजित केलं होतं महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाने. मला तिथल्या रिजनल मॅनेजरने आमच्या सांगितलं. काल संध्याकाळी मी स्वतः 5:30ला एक सफारी त्या बोटमधनं जो भूमिपूजन झालं पापर्डे हद्दीत काल परवा शिंदे साहेबांच्या हस्ते ऑनलाईन बोटिंग क्लबच्या जागेचं, ती नदीपात्रातनं बोटीतनं जाऊन ती जागा पाहिली मी. तर आता जिथं आपण बोटिंग टेम्पररी केलं होतं तिथून पूर्वेच्या बाजूला हार्डली बोटीतनं जायचं म्हटलं ते 5 ते 7 मिनिटं लागतात. मी ती जागा पाहून आलो. लगेचच तिथं काम त्या कॉन्ट्रॅक्टरने लेवल वगैरे करायचं सुरू केलेलं आहे. त्यामुळे अत्यंत सुंदर ती जागा आहे आणि बोटिंगला 12,000 लोकांनी बोटिंग केलं. त्यामुळे एकंदरच हा संपूर्ण कोयना दौलत डोंगरी महोत्सव यशस्वी झाला आणि जिल्हावासियांनी, विशेषतः तालुकावासियांनी, डोंगरी भागातल्या लोकांनी याची मजा घेतली आणि दरवर्षी हा आयोजित करावा मी लोकांना आश्वासित केलेला आहे. आपल्या भावना या विभागाचा मंत्री म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांच्या आणि दोन्ही माननीय उपमुख्यमंत्र्यांच्या निदर्शनाने मी आणून देतो आणि त्यांची संमती असेल तर नक्की इथून पुढे सुद्धा असा महोत्सव आपण तालुक्यामध्ये आयोजित करू. धन्यवाद. काही प्रश्न असतील तर विचारा. साहेब, आपण पर्यटन मंत्री आहात. सातारा जिल्ह्यामध्ये हा दुसरा वर्ष आहे. अत्यंत चांगल्या पद्धतीनं हे महोत्सव झालेले आहे. राज्यामध्ये इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचे महोत्सव होण्यासाठी आपल्या विभागामार्फत त्या जिल्ह्याच्या परंपरेचा किंवा सांस्कृतिक जी काय तिथली जळणघडण आहे त्यानुसार असे काही महोत्सव त्या ठिकाणी आयोजित होणारे काही साताऱ्यापुरतं मर्यादित आहे. नाही बघा, मुळात हे सगळे महोत्सव भरवताना विभागाकडे असणारी वित्तीय तरतूद याचाही विचार केला पाहिजे. त्यामुळं पुरवणी मागण्यांमध्ये मी या सगळ्या गोष्टीचा विचार करून आता जेव्हा जुलैच्या अधिवेशनामध्ये पुरवणी मागण्या सादर केल्या जातील आणि प्रत्येक विभागाला आपली मागणी नोंदवावी लागते वित्त विभागाकडे अगोदर, तर मी स्वतः आमच्या विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून पुरवणी मागण्यांमध्ये किमान वर्षाला 250 कोटी रुपये अधिकचे राज्यामध्ये असे महोत्सव वेगवेगळ्या विभागातले, खानदेश असेल, विदर्भ असेल, मराठवाडा असेल, कोकण असेल, मुंबई उपनगर असेल, मेट्रोपॉलिटन म्हणजे महानगरीय शहर असतील, पुणे असेल, अशा ठिकाणी हे महोत्सव भरवण्यासाठी अधिकची किमान 250 कोटी रुपयाची मागणी ही आमच्या विभागाकडनं वित्त विभागाकडे आम्ही करू आणि ज्याप्रमाणे निधी उपलब्ध होईल त्याप्रमाणे आपण ते करू. पण तत्पूर्वी मूळ या वर्षाच्या आराखड्यामध्ये कोयना बॅकवॉटर फेस्टिवलचा समावेश आहे. जो कॅलेंडर, जो वार्षिक प्लॅन पर्यटन विभागाचा 2026-27चा आम्ही तयार केलेला आहे. त्या प्लॅनमध्ये कोयना बॅकवॉटर म्हणजे मुनावळे, तापोळा, महाबळेश्वर या परिसरामध्ये बॅकवॉटर फेस्टिवल आयोजित करण्याचं आमच्या कॅलेंडरमध्ये आहे, आमच्या नियोजनामध्ये आहे. 15 तारखेला मी आता मुंबईला गेल्यानंतर 15 तारखेला त्याची पहिली बैठक राज्यस्तरीय मंत्रालयामध्ये आपण आयोजित केलेली आहे आणि निश्चितच आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री माननीय सुनेत्राताई वहिनी या सगळ्यांच्या संमतीनं तारीख नक्की करून साधारणतः ख्रिसमस आणि न्यू इयर या दरम्यान जेव्हा सुट्ट्या असतात विद्यार्थ्यांना, विद्यार्थिनींना, सगळ्या आस्थापनांना,
त्या सुट्टीच्या कालावधीमध्ये असा महोत्सव, पण त्या तारखा ह्या शेवटी माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय यांच्या संमतीनं तारखा ठरवून आम्ही ती निश्चित करू. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.